आपण आज जे मेडिटेशन ऐकणार आहोत ती भावना अत्यंत महत्त्वाची. कुठलंही आपलं ध्येय गाठायला, स्वप्नपूर्ती करायला, इच्छापूर्ती करायला सगळ्यात महत्त्वाचं काय लागत असेल तर तो म्हणजे आत्मविश्वास. तो आत्मविश्वास येण्याकरता लागणारी मानसिकता येण्याकरता म्हणून आपण आज हे मेडिटेशन करतो आहोत. हे मेडिटेशन शक्यतो एका जागी बसून ऐका, डोळे मिटून ऐका, आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर झोपून ऐकलं तरीही हरकत नाही. अगदी रात्री झोपताना बाजूला हे मेडिटेशन लावून ऐकता ऐकता झोपी गेलात तरीसुद्धा या मेडिटेशनचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगणार आहे. तिकडे डोळे मिटूनच लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा. जरी लक्ष केंद्रित झालं नाही, एकाग्र झालं नाही मन, तरीसुद्धा कुठेही मध्ये थांबायचं नाही, गोंधळून जायचं नाही. ह्या पूर्ण मेडिटेशनच्या फ्लोमध्ये पुढे पुढे जायचं आहे. तुम्हाला फक्त हे मेडिटेशन ऐकायचं आहे आणि फक्त ऐकून तुम्ही आत्मविश्वास येण्याकरता लागणारी मानसिकता येण्याकरता तुमच्या 7ही चक्रांचं शुद्धीकरण आणि संतुलन करणार आहात. त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा असं सांगायचं की जर तुम्हाला डीप क्लिन्झिंग करून घ्यायचं असेल प्रत्येक चक्राचं, तर आमच्याकडे 90 दिवसांचा कोर्स अवेलेबल आहे. त्याच्याकरता तुम्ही कधीही नाव रजिस्टर करू शकता. अधिक माहिती तुम्हाला आमच्या नंबरवरती नक्की मिळेल. चला तर मग मन एकाग्र करण्यासाठी आपण श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. शांत शांत शांत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, जे पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असतं. हे मूलाधार चक्र मला आत्मविश्वास येण्याकरता लागणारी मानसिकता येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःच्या आयुष्याविषयी वाटणारी असुरक्षिततेची भावना, त्यामुळे जाणवणारा चंचलपणा, अस्थिरता, अस्वस्थता, भीती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत मी सुरक्षित आहे हा विश्वास, माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे हा विश्वास, त्याकरता लागणारा ठामपणा, हिम्मत, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे मूलाधार चक्र मला आत्मविश्वास येण्याकरता लागणारी विचारधारा येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत आपल्याबरोबर काही धोका होणार नाही ना या विचाराने जाणवणारी धास्ती, त्यामुळे जाणवणारी भीती, जाणवणारी असुरक्षितता, अस्थिरता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत उत्साह, स्थिरता, सुरक्षितता, सहजता, आनंद, प्रेरणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे मूलाधार चक्र मला आत्मविश्वास येण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून सतत मनामध्ये जाणवणारी बेचैनी, अस्थिरता, आपल्या क्षमतेवरचा अविश्वास, त्यामुळे जीवाची होणारी घालमेल, जाणवणारी बेचैनी, अस्वस्थता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत सुरक्षितता, हिम्मत, ठामपणा, धैर्य, स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत बेंबीच्या खाली 2 इंचावर असणाऱ्या स्वाधिष्ठान चक्रावरती. हे स्वाधिष्ठान चक्र मला आत्मविश्वास येण्याकरता लागणारी मानसिकता येण्याकरता, तुझ्या ऊर्जेमधून भूतकाळातल्या अनेक आठवणी आठवून स्वतःच्या आयुष्याविषयी जाणवणारं असमाधान, त्यामुळे जाणवणारा असंतोष, जाणवणारा अनुत्साह, आलेला कंटाळा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, जे मिळालंय त्याच्यामध्ये आनंद मानण्याची वृत्ती, त्याकरता लागणारा शांतपणा, निवांतपणा, स्थिरता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे स्वाधिष्ठान चक्र
मला आत्मविश्वास येण्याकरता लागणारी विचारधारा येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून भूतकाळातल्या अनेक गोष्टी आठवून आपल्याला खरंच पुन्हा काही करायला जमेल की नाही याविषयी वाटणारी शंका, त्यामुळे वाटणारी धास्ती, अपयशाची वाटणारी भीती, स्वतःविषयी वाटणारा कमीपणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत समाधानी वृत्ती, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, ठामपणा, समजूतदारपणा, मोकळेपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे स्वाधिष्ठान चक्र मला आत्मविश्वास येण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपण घेतलेला निर्णय योग्य असेल की नाही ह्याची वाटणारी भीती, आपलं काही चुकलं तर कोणी आपल्याला हसेल का ह्याची वाटणारी भीती, त्यामुळे जाणवणारं असमाधान, असंतोष, सतत काहीतरी गमावून बसू का ह्याची वाटणारी भीती, त्यामुळे जाणवणारी नाराजी, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत शांतता, निवांतपणा, आत्मप्रेम, करुणा, समाधान, तृप्तता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या खाली आणि नाभीच्या वरच्या भागावर असणाऱ्या मणिपूर चक्रावर. हे मणिपूर चक्र मला आत्मविश्वास येण्याकरता लागणारी मानसिकता येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून भूतकाळातल्या अनेक गोष्टींमुळे स्वतःविषयी वाटणारा कमीपणा, आपल्याला जमेल की नाही याविषयी वाटणारी शंका, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास, कोणी नावं ठेवेल का ह्याची वाटणारी भीती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास, आत्मसन्मान, स्वतःकडे लक्ष देण्याकरता लागणारी मानसिकता, इच्छाशक्ती, समर्थता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता हे मणिपूर चक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःचा रागराग करत राहण्याची वृत्ती, स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःला कमी लेखायची वृत्ती, त्यामुळे जाणवणारा अपुरेपणा, अभाव, कमीपणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी आदर, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, त्यामुळे जाणवणारा ठामपणा, मोकळेपणा, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे मणिपूर चक्र मला आत्मविश्वास येण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी काडीची ही किंमत न वाटल्यामुळे स्वतःचा येणारा राग, आपल्या मागच्या चुका आठवून आठवून सतत स्वतःला दोष देण्याची वृत्ती, स्वतःवर शंका घेत राहण्याची वृत्ती, त्यामुळे स्वतःला हीन समजण्याची वृत्ती, त्यामुळे जाणवणारी निराशा, अविश्वास, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आपण आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकतो हा विश्वास, त्याकरता लागणारा ठामपणा, स्वतःला समजून घेण्याची वृत्ती, मोकळेपणा, निवांतपणा, हिम्मत, धैर्य, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्रावर. हे अनाहत चक्र माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत स्वतःचा येणारा राग, इतरांचा येणारा राग, कुणीतरी आपल्याला काहीतरी बोललंय त्या आठवून सतत स्वतःविषयी जाणवणारी कमतरता, त्यामुळे होणारी चिडचिड, जाणवणारा एकटेपणा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आत्मीयता, मोकळेपणा, आनंद, क्षमा, कृतज्ञता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे अनाहत चक्र माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून निर्णय घेण्यामध्ये जाणवणारा चंचलपणा, डळमळीतपणा, स्वतःवरती येणारी शंका, इतरांवर येणारी शंका, इतरांविषयी वाटणारा अविश्वास, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत आपलेपणा, आपुलकी, स्पष्टपणा,
साधेपणा, तृप्तता, क्षमा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिरा. हे अनाहत चक्र, माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आतमध्ये खोल रुतून असलेला एकटेपणा, कोणी आपल्याला नावं ठेवेल का ह्याची वाटणारी भीती, त्यामुळे येणारा राग, इतरांना सहज जमतायत त्या गोष्टी ज्या मला जमत नाही आहेत ह्या विचाराने मनात नकळत निर्माण होणारी असूया, भीती, दुःख, उदासीनता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम, इतरांविषयी प्रेम, सहजता, आशावादी वृत्ती, आपलेपणा, मोकळेपणा, खुलेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्रावरती. हे विशुद्धी चक्र माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपलं मत व्यक्त करण्याची वाटणारी भीती, आतमध्ये साठून राहिलेला राग, कोणीतरी मागे नावं ठेवली होती म्हणून व्यक्त होण्याची वाटणारी भीती, आपली इच्छा व्यक्त करण्याची वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्वतःचं म्हणणं मांडण्याकरता लागणारी हिंमत, मोकळेपणा, समर्थता, चिकाटी, धाडस या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे विशुद्धी चक्र माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी वाटणारा संकोच, काही बोलायची वाटणारी भीती, बुजरेपणा, लाजाळूपणा, घुमेपणा, स्वतःविषयी कमीपणाची भावना या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत चिकाटी, धाडसीपणा, निर्भरता, इच्छाशक्ती, आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. हे विशुद्धी चक्र माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारी अस्वस्थता, आतमध्ये दबून राहिलेली निराशा, भीती, दुःख, अस्थिरता, अस्वस्थता, वेदना, कमतरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा, समर्थता, ठामपणा, थेटपणा, स्पष्टता, हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. आपण आता लक्ष केंद्रित करूया 2 भुवयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञाचक्रावरती. हे आज्ञाचक्र माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असलेल्या विचारांचा गोंधळ, त्यामुळे निर्णय घेण्याची वाटणारी भीती, भूतकाळात कधीतरी निर्णय आपला चुकला हे आठवून मनामध्ये जाणवणारी बेचैनी, अस्थिरता, काळजी, दुर्बलता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा, एकाग्रता, स्पष्टपणा, ठामपणा, नेमकेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे आज्ञाचक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या भविष्य काळाबद्दल वाटणारी भीती, त्यामुळे निर्णय घेण्याकरता होणारी घालमेल, स्वतःबद्दल वाटणारी शंका, इतरांबद्दल वाटणारी शंका, जाणवणारी अनिश्चितता, दुर्बलता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत स्पष्टपणा, ठामपणा, इच्छाशक्ती, थेटपणा, नेमकेपणा, स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे आज्ञाचक्र माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून निर्णय घेण्याची वाटणारी भीती, स्वतःविषयी जाणवणारी अस्थिरता, आयुष्यामध्ये आलेला बदल स्वीकारायची वाटणारी भीती, मनाविरुद्ध घडलेल्या घटना स्वीकारायची वाटणारी भीती, त्यामुळे जाणवणारं दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत ठामपणा, निर्णयक्षमता, स्पष्टता, चिकाटी, जिद्द, इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर.
आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत सहस्रार चक्रावरती. डोक्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी असणारं सहस्रार चक्र. माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे सहस्रार चक्र तुझ्या ऊर्जेमधून भूतकाळातल्या सगळ्या आठवणी आठवून जाणवणारं दुःख, आपल्या अपयशांमुळे स्वतःविषयी वाटणारी लाज, खंत, उदासीनता, निरुत्साह या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत पुन्हा नव्याने सुरुवात करण्याकरता लागणारा उत्साह, स्थिरता, स्वस्थता, समाधान, प्रसन्नता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. हे सहस्रार चक्र माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनात जाणवणारा हताशपणा, अनुत्साह, असहाय्यता, हतबलता, निर्बलता, निरुत्साह, चंचलता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत शांतता, स्थिरता, समाधान, प्रसन्नता, हिम्मत, मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिर. माझा आत्मविश्वास वाढण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे सहस्रार चक्र तुझ्या ऊर्जेमधून मनात असणारी बेचैनी, अस्वस्थता, अस्थिरता, असुरक्षितता, अनिश्चितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहार. तुझ्या ऊर्जेत प्रेरणा, आनंद, स्पष्टता, समाधान, प्रसन्नता, स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. अशा रीतीने 7ही चक्रांवरती लक्ष केंद्रित करून आपण आपल्या आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टिकोनातून लागणारी मानसिकता, विचारधारा, मानसिक ताकद येण्याकरता म्हणून सगळी नकारात्मक ऊर्जा काढून टाकलेली आहे आणि सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार केलेला आहे. हळूहळू आपल्याला तर या मेडिटेशनच्या अवस्थेतनं बाहेर यायचं आहे. तेव्हा दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा, डोळ्याला लावा आणि हळूहळू वर्तमानात या.